नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी टूटी फ्रूटी, ते पण नॅचरल कलरचा वापर करून कशी बनवायची ते। इथे मी टरबूजाची साल घेतली आहे। तसं तर टूटी फ्रूटी कच्च्या पपईपासून बनते, पण टेस्ट दोन्हीचीही सेमच लागते, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर आता जे रेड पार्ट आहे तो मी काढून टाकते आणि त्यानंतर जो ग्रीन पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला पिलरच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ह्या टरबूजाच्या सालीला आपल्याला छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये कट करून घ्यायचे। तर अशाच पद्धतीने आपण हे जे सगळे साल आहेत त्याचे छोटे छोटे क्यूब्स कट करून घेऊयात आणि कट झाल्यानंतर याला आपल्याला पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बॉईल करून घ्यायचे। तर जवळपास हे 1 कप भरून असतील, तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतले। तर गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला हाय आणि त्यानंतर मीडियम वरती ठेवून याला 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून थोडंसं हाफ कुक केल्यासारखं करायचंय। तर हे बघा, मी बीटला खिसून त्याचा ज्यूस काढून घेतलाय। तर याचा रेड कलर म्हणून आपण वापर करणार आहोत आणि गरम पाण्यात मी ते थोडंसं केसर टाकले आणि हा आहे एक सिंथेटिक कलर। तुम्ही हवं तर सगळे सिंथेटिक कलर वापरू शकता किंवा फक्त नॅचरल कलरचाही वापर करू शकता। तर यामध्ये या स्टेजला मी 5 ते 7 ड्रॉप व्हॅनिला एसेन्सचे टाकले होते, ते काही रेकॉर्ड झालं नाही। आता परत मी 1 ग्लास पाणी घेतले आणि त्यामध्ये 1/3 कपनी मेजर करून साखर टाकली। तर आता आपल्याला इथे कुठलाही 1 तारी किंवा 2 तारी पाक नाही बनवायचा, फक्त साखर एकदा मेल्ट झाली की त्यानंतर हे आपल्याला छोटे छोटे क्यूब्स यामध्ये टाकायचेत आणि परत मीडियम फ्लेम वरती 10 ते 15 मिनिटं या साखरेच्या पाण्यामध्ये याला शिजून घ्यायचे, जेणेकरून यामध्ये म्हणजे शुगर सिरप जे आहे ते आतमध्ये जाईल आणि याला गोडवा येईल। ह्या टूटी फ्रूटीचा वापर तुम्ही केक मध्ये किंवा आईस्क्रीम वरतून गार्निश करण्यासाठीही करू शकता। फक्त बाजारात मिळते ती टूटी फ्रूटी पपयाची असते, कारण त्यामध्ये मॉइश्चर कमी असतं कच्च्या पपईमध्ये आणि ती जास्त दिवस टिकते, आणि टरबूजामध्ये थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे ही जास्त दिवस टिकत नाही, एवढाच फरक आहे। बाकी टेस्ट तर तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला समजेलच। तर इथे पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि कलर चेंज होते 10 ते 15 मिनिटांनंतर। तर आता यामधली अर्ध्याच्या वर टूटी फ्रूटी मी काढून घेतली आहे आणि थोडीशी यामध्येच ठेवली आहे, कारण जो बीटरूटचा ज्यूस आहे तो मी यामध्येच टाकणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं याला कुक करून घेणार आहे, जेणेकरून बीटरूटचा कच्चा फ्लेवर येऊ नये। बीटरूटचा खूप छान असा हलकासा मरून कलर आल्यासारखा येतो। टूटी फ्रूटीला व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। तर बाकीचे 2 जे आपण म्हणजे साईडला काढले, बाकीचे 2 कलरसाठी त्यामध्ये आता कलर मिक्स करून घेऊयात। तर सुरुवातीला यामध्ये जे आपण केसरचं पाणी भरून ठेवलं तर ते टाकूयात आणि त्यानंतर इथे हा बाजारातून आणलेला कलर हा टाकूयात। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला 1 ते 2 तास असंच ठेवायचं, जेणेकरून याला छान कलर चढेल। तो जो आपण केसरचा टाकलाय तर त्याने हलकासा म्हणजे येल्लोइश कलर आलाय आणि विकतचा जो आहे तो ऑरेंज आहे आणि हा जो आहे तो बीटरूटचा। तर 2 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता छान कलर आलाय। तर आता शुगर सिरप मधून याला बाहेर काढून ठेवूयात आपण। तर शुगर सिरप मधून बाहेर काढल्यानंतर मी रात्रभर याला असंच कोरडं होण्यासाठी ठेवलं होतं आणि नेक्स्ट मॉर्निंगला जशी बाजारात मिळते तशी टूटी फ्रूटी थोडीशी अशी ओलसर ओलसर बनून तयार होती, इथे तुम्ही बघू शकता। तर बाजारात मिळते तशीच टूटी फ्रूटी घरच्या घरी आणि तेही नॅचरल कलरचा वापर करून तुम्ही बनवू शकता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।